कसबा बावड्यात विनापरवाना तमाशा कार्यक्रमाचं आयोजन करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसात आयोजकांवर गुन्हा दाखल झालाय. श्रीराम सोसायटीचे कार्यकारी संचालक धनंजय गोडसे व माजी संचालक सुरेश सदाशिव उल्पे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. 17 एप्रिल रोजी रात्री कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानात हनुमान मित्र मंडळातर्फे तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. याची माहिती शाहूपुरी पोलिसांच्या गस्त पथकाला मिळाली. त्यांनी संयोजकांना परवानगीबाबत विचारलं असता परवानगी घेतली नसल्याचे सांगितलं. दरम्यान या ठिकाणी गाणी लावण्यावरून श्रीराम विकास सेवा सोसायटीचे संचालक धनंजय गोडसे व माजी संचालक सुरेश सदाशिव उल्पे यांच्यात वाद निर्माण झाल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यामुळे गस्ती पथकाने दोघांच्या विरोधात शांततेचा भंग केल्याप्रकरणी व विनापरवाना तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.